गोंदिया जिल्ह्यात एकूण 1014 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि 22 हायस्कूल आहेत. यापैकी जवळपास 500 पेक्षा जास्त शाळांच्या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असून काही इमारती तर इतक्या धोकादायक आहेत की त्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यास देखील सुरक्षित नाहीयेत. या गंभीर परिस्थितीबाबत विचारले असता जिल्हा परिषद गोंदिया अध्यक्ष लायकराम भंडारकर यांनी सांगितले की आम्ही जिल्ह्यातील संपूर्ण शाळांची पाहणी केली असून अनेक ठिकाणी शाळा जीर्ण अवस्थेत असल्याचं दिसून आलंय, तर काही शाळा इतक्या खराब स्थितीत आहेत की तिथे शिक्षण घेणं धोक्याचं ठरू शकतंय. भंडारकर पुढे म्हणाले, डीपीडीसीच्या माध्यमातून 10 कोटी रुपयांचं नियोजन करण्यात आले, मात्र या निधीतून खूप मर्यादित कामच होऊ शकतात. त्यातून 194 शाळांमध्ये नवीन इमारती किंवा काही प्रमाणात दुरुस्तीचं काम करता येणार आहे. तसेच जिल्ह्यातील संपूर्ण शाळा व्यवस्थित आणि सुरक्षित व्हाव्यात यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून नव्यानं पुनर्रचना आणि नियोजन आवश्यक आहे. आम्हाला पुन्हा एकदा अतिरिक्त 10 कोटी रुपयांची गरज आहे. महाराष्ट्र शासनाकडे निधीसाठी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि कर्मचारी या कामासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. जिल्ह्यातील काही शाळांमध्ये महिला शिक्षकांची अनुपस्थिती असल्याबाबत विचारल्यावर अध्यक्ष भंडारकर यांनी स्पष्ट केलं की शिक्षक भरती ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येते. जिल्हा परिषद थेट शिक्षक भरती करत नाही. आजही काही शाळांमध्ये महिला शिक्षिका कार्यरत आहेत, मात्र काही ठिकाणी त्यांची कमतरता आहे. ते पुढे म्हणाले की काही पालक आणि विद्यार्थ्यांकडून विशिष्ट ठिकाणी महिला शिक्षकांची मागणी केली जाते, तसेच काही ठिकाणी पुरुष शिक्षकांचीही, परंतु बदल्या आणि नेमणुका या शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे केल्या जातात. त्या प्रक्रियेनुसारच आम्ही काम करत आहोत. गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी शाळांची इमारती सक्षम आणि सुरक्षित असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी अधिक निधीची आवश्यकता असून शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. महिला शिक्षकांच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावर देखील स्थानिक गरजेनुसार समन्वय साधणे आवश्यक ठरत आहे. भाऊ, काय सांगणार? गोंदिया जिल्ह्यात 1000च्या वर जिल्हा परिषद शाळा आहे आणि काही शाळा जीर्ण झालेली आहेत. काय उपाययोजना करत आहात आपण? आपल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 1014 ह्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत आणि 22 जिल्हा परिषदेचे हायस्कूल आहेत. अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या मोठ्या प्रमाणात आहेत, या ठिकाणी आपण पटसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून यावर्षी एक चांगल्या पद्धतीचा मार्ग अवलंबला आणि त्याला यशसुद्धा आलं आणि पटसंख्या कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेला यशसुद्धा आलं. परंतु आपण जो प्रश्न केलेला आहे अत्यंत बरोबर आहे की जिल्ह्यामध्ये ह्या ज्या इमारती आहेत त्या मोठ्या प्रमाणात जीर्ण आहेत. जवळपास आजच्या घडीला 500 ते 550च्या जवळपास इमारती ह्या जीर्ण अवस्थेत आहेत आणि याच्यातूनही आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी कशा पद्धतीने बसतील याच्यामध्ये एक मार्ग काढण्याचा प्रयत्नसुद्धा आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे. यावर्षी DPCच्या माध्यमातून जवळपास आपल्याला 10 करोड रुपयाची निधी आपल्या जिल्हा परिषदेला या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास आम्ही 194 ठिकाणी, काही ठिकाणी दुरुस्ती आणि काही ठिकाणी नवीन इमारतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी नवीन इमारती आणि ज्या काही दुरुस्ती कशा पद्धतीने करता येतील अशा पद्धतीच्या जवळपास 194 ठिकाणी आपण व्यवस्था करणार आहोत. काही त्याचे उपाययोजना काय करत आहोत? हा पण विषय या ठिकाणी अगदी बरोबर आहे, परंतु शिक्षकांची भरती ही आम्ही करत नाही, ही महाराष्ट्र शासन करतं आणि त्या पद्धतीनं आपण जिल्हा परिषदेमध्ये ज्या बदल्या वगैरे सुद्धा होतात त्या ऑनलाईन पद्धतीनं होत असतात. त्यांच्यामुळे एक व्यवस्था करण्याचं काम जिल्हा परिषद या ठिकाणी करत असतं. एक चांगल्या पद्धतीचं समायोजन कशा पद्धतीनं राहील, कोणत्या ठिकाणी महिला शिक्षक अपेक्षित आहेत आणि जशा पद्धतीची मागणी आहे अशा पद्धतीची एक व्यवस्था करण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो आणि त्याला एक भरीव समर्थनसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये आहे असं मला वाटतं. NTV न्यूज मराठी, गोंदिया.